जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र। 4-5 दिवसापासून एक विषय मीडियामध्ये सर्वीकडे चर्चेत आहे, तो उत्तर भारतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी बोलणे कंपल्सरी आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्रींनी जो असा कायदा लागू केला आहे त्याच्या विकास स्वराज पार्टी स्वागत करते। चांगली गोष्ट आहे का सर्वांना मराठी आलं पाहिजे आणि उत्तर भारतीय रिक्षा टॅक्सीवाले मराठी शिकायला तयार आहे। काही लोकांना मराठी येतो पण त्याच्या दुर्दैव काही टॅक्सी चालक बोलतात का मराठी माणूसच आमच्याबरोबर हिंदीमध्ये वार्ता करतो, तर त्याला आम्ही काय करणार, कसे शिकणार। बरोबर आहे, मराठी माणसांनी त्यांच्याबरोबर मराठीत बोलला तर तो पण मराठीत उत्तर देईल, पण कुठेतरी आपले मराठी माणसंच त्यांच्यावर हिंदीमध्ये बोलतात। दुसरीकडे एक गोष्ट, प्रताप सरनाईकांनी मराठी सक्ती केली, चांगली गोष्ट आहे, पण दुसरीकडे भाजप सरकार ही मराठी शाळा बंद पाडते सातत्याने। आता नवी मुंबईमध्ये 80 मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव पास केला आहे। त्याच्या विरोधात शिंदे गटाचे विजय चोगलेंनी आवाज उठवला आहे। तर प्रताप सरनाईक साहेब काय खेळी आहे का? एकीकडे तुम्ही बोलतात रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकलं पाहिजे आणि दुसरीकडे BJP सरकार 80 मराठी शाळा बंद करून 60,000 विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणतात आहे। मग जर मराठी शाळाच बंद केल्या तर लोकांनी मराठी शिकणार कशी? ते तुम्ही जे निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी विकास स्वराज पार्टी तुमच्या संगती पाठिंबा आहे, पण हे लक्ष घ्या, अशी राजनीती कितपत योग्य आहे हे जर मला जनताशी एक सवाल आहे।